इंटरव्ह्यू म्हटले की अनेकांना असा घाम फुटतो. इंटरव्ह्यू म्हटले की अनेक गोष्टींची आपल्याला चिंता लागलेली असते. अनेक प्रश्न आवासून आपल्या समोर उभा राहतात. मात्र या व्हिडिओ नंतर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूची कोणतीही अडचण किंवा इंटरव्ह्यूची कोणतीही भीती वाटणार नाही याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे अगदी पेड जे काही कंटेंट आहे ते आपल्याकरता मी पूर्णपणे फ्रीमध्ये घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ आपण पूर्णपणे पहा ही आपल्याला विनंती आहे, जेणेकरून आपल्याला YouTube वरती काहीतरी शिकल्याचं किंवा काहीतरी चांगलं कंटेंट पाहण्याचं आपल्याला एक भाग्य म्हणावं लागेल, ते आज तुम्हाला मिळणार आहे. हे खूप अनुभवाचे बोल आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळे कंटेंट, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्री इंटरव्ह्यू प्रिपरेशन, म्हणजेच मुलाखतीपूर्वीची तयारी. समजा उद्या जर एखादा इंटरव्ह्यू आहे तर आजच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पर्सनल प्रिपरेशन, वैयक्तिक काय तयारी करावी. तिसरी आहे पॉझिटिव्ह अँड इन्थुझियास्टिक बॉडी, सकारात्मक व उत्साहवादी देहबोली. यानंतर आहे प्रेझेंटिंग स्किल अँड एक्सपिरियन्स, तुमच्याजवळ जे कौशल्य स्किल आहे आणि तुमच्याजवळ जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने आपण समोरच्या माणसाला पटवून दिला पाहिजे किंवा आपल्या बोलण्यातून तो जाणवला पाहिजे. त्यानंतर आहे प्रेझेंटिंग स्मार्ट अँड हार्ड वर्किंग क्वालिटीज, तुम्हाला जॉब मिळवताना स्मार्ट आणि हार्ड वर्किंग दोन्ही क्वालिटीज असणं गरजेचं आहे. त्या तुम्हाला कशा पद्धतीने एक्सप्रेस करायच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला समोरच्याशी काहीतरी संवाद साधायचा आहे. तो संवाद साधताना तुमचं कम्युनिकेशन, तुमची असणारी वेगवेगळी स्किल्स मांडण्याची पद्धत, तुमचा असणारा एकमेकांचा संवाद कसा असला पाहिजे, जेणेकरून समोरच्या माणसाला तुम्हाला हाच माणूस माझ्यासाठी किती परफेक्ट आहे हे जाणवलं पाहिजे. याकरताचं कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, न बोलताही चेहऱ्यावरचे काही एक्सप्रेशन्स आपण द्यावे का आणि नाही द्यावे तर का देऊ नयेत आणि दिले तर कोणते द्यावे हे सुद्धा बघणार आहे. एंडिंग प्रिपरेशन, म्हणजेच आपण सर्वात महत्वाची गोष्ट अशी करतो की सर्व काही होतं, मात्र सुरुवातीला मात्र आपण उत्साही असतो आणि इंटरव्ह्यू नंतर आपण काही गोष्टी विसरतो. त्या कोणत्या गोष्टी विसरतो आणि कोणत्या गोष्टी आपण विसरायला नाही पाहिजे त्या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहतोय प्री इंटरव्ह्यू प्रिपरेशन. प्री इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला अगोदर काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती अगोदर आपल्याला कंपनीविषयी पूर्णपणे माहिती घ्यायला पाहिजे. आता कंपनीविषयी आपण पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे याचा अर्थ काय आहे, तर आपल्या स्लाइड वरती आपण पाहतोय की सुरुवातीला कंपनीची पूर्ण माहिती घ्यायची आहे आपल्याला. आता कंपनीची माहिती म्हणजेच काय, ती कंपनी कोणत्या डोमेन मध्ये आहे, पब्लिक डोमेन आहे का प्रायव्हेट लिमिटेड आहे की ओनली लिमिटेड आहे, कंपनीचा बिझनेस कोणकोणत्या कंट्रीज मध्ये आहे, कंपनी काय काय प्रोडक्शन करते, कोणकोणत्या कंपन्यांमध्ये या प्रोडक्टचे अँक्सिलरीज युनिट आहेत, कंपनीमध्ये सर्वात महत्वाचं त्याचं प्रोडक्ट काय आहे, कंपनीला आता सध्या कशाची गरज आहे, रिक्वायरमेंट कोणती आहे, त्याची बॅलन्स शीट असेल, त्याशिवाय कंपनीचे काही स्ट्रेंथ आणि विकनेस असतील, तर हे तुम्हाला सर्व कंपनीविषयी पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला सर्वात अगोदर याची तुम्हाला तयारी करावी लागते. याच्या अगोदर तयारी केल्यानंतर दुसरा जो महत्वाचा पॉइंट असतो तो दुसरा महत्वाचा पॉइंट हा आहे की तुम्हाला अंडरस्टँड द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मीन्स काय आहे, तर तुम्हाला त्या कंपनीमधून ज्यावेळी ऑफर आलेली आहे, जो तुमचा इंटरव्ह्यू करता ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन दिलं होतं त्यावेळी कंपनीने एखादी जाहिरात दिली होती, तर त्या जाहिरातीमध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज लिहिलेल्या होत्या. आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर लिहिलेल्या असतील तर 100% तुम्हाला या कंपनीमधून रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी या तुमच्या चेक केल्या जातील. आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी चेक केल्या जातील याचा अर्थ काय आहे, तर त्या कंपनीला तुमच्याकडून काय हवं आहे जेणेकरून ते ठरवतील. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, वेगवेगळे रोल्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळ्या आहेत, मात्र पर्टिक्युलर टास्क करता हा इंटरव्ह्यू आहे. तर त्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या रिझ्यूम मध्ये आहेत का, किंवा त्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या पास्ट एक्सपिरियन्स मध्ये आपण दिलेल्या आहेत का, याचा संदर्भ आपल्या कम्युनिकेशन करता यावा याकरता आपला रोल आपला काय आहे हे आपल्याला 100% पहिल्यांदा माहित पाहिजे. तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ओव्हरलुकिंग ऑफ रिझ्यूम. बऱ्यापैकी काय होतं सांगतो की आपल्या रिझ्यूम मध्ये आपण काय लिहिलेलं आहे
हे बऱ्यापैकी आपण विसरून जातो. आता बऱ्यापैकी काय लिहिलेलं आहे याचाच मिनिंग काय आहे, तर कंपनीमध्ये बऱ्यापैकी आपण एखादा त्यांनी क्वेश्चन विचारला तर तो रिझ्यूम वरतीच विचारला जातो. तर तो रिझ्यूम आपण अपडेट करू शकतो. मात्र कधी कधी काय होतं, आपले वेगवेगळ्या कंपन्यांकरता वेगवेगळे रिझ्यूम असतात आणि तुमच्या हॉबीज विचारल्यानंतर तुमच्या हॉबीज तुमच्या रिझ्यूम मध्ये वेगळ्या असतात आणि तुमच्या वेगळ्या असतात. फ्युचर गोल तुमचे रिझ्यूम मधले वेगळे असतात आणि तुम्ही जे सांगत आहात ते तुमचे फ्युचर मधले गोल वेगळे असतात. याकरता तुम्हाला तुमचा रिझ्यूम जो आहे तो रिझ्यूम अतिशय चांगला तुम्हाला अपडेट किंवा डोळ्याखालून तुम्ही आदल्या दिवशी तो घालून घेतला पाहिजे. पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती पुढची गोष्ट आहे प्रिपेअर कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. बऱ्यापैकी ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही क्वेश्चन्स हे कॉमन असतात. जसे की आपण म्हणू शकतो, व्हाय यू आर कमिंग टू दिस कंपनी, व्हाय यू आर सो मच इंटरेस्टेड इन दिस कंपनी, व्हेन यू आर इलिजिबल. सर काही कॉमन क्वेश्चन आहेत. सेल्फ इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर टेल मी अबाउट युअर सेल्फ. काही कॉमन क्वेश्चन्स जे आहेत ते कॉमन क्वेश्चन तुम्हाला करावे लागतील. ते कॉमन क्वेश्चनची प्रिपरेशन मुलाखती आधी अगोदर नक्की करा, जेणेकरून काही क्वेश्चन्स मुलाखतीच्या आधी एक 10% क्वेश्चन जे काही येणार आहेत ते तुम्हाला अगोदरच माहीत होऊन जातील. पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती पुढची महत्वाची स्ट्रेंथ अँड विकनेस. तर तुम्हाला कंपनीमध्ये स्ट्रेंथ अँड विकनेस जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. आता स्ट्रेंथ विकनेसचा काय अर्थ होतो, तर बऱ्यापैकी तुमची काही कॅपॅसिटी आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही पाठीमागे पडता हे तुम्हाला लॉयली विचारलं जातं. त्याचं तुम्हाला पूर्णपणे आकलन पाहिजे की माझ्या काही स्ट्रेंथ आहेत, काही विकनेस आहे, जेणेकरून कोणता ना कोणता तरी विकनेस असतो हा इंटरव्ह्यूला माहित आहे. ज्यावेळी तुम्ही सांगाल की माझा कोणताही विकनेस नाहीये, तर याचा अर्थ असा होतो की असा परिपूर्ण माणूस कोणताही नाहीये. ज्यावेळी तुम्ही प्रामाणिक सांगाल की हा माझा विकनेस आहे, तर काही पॉझिटिव्ह तुमचे विकनेस जे असतील ते तुम्ही पॉझिटिव्ह विकनेस 100% सांगू शकता. यानंतर ही जी होती ही ऍक्च्युली तुम्हाला प्री इंटरव्ह्यू क्वेश्चन्स होते. आता यानंतर महत्वाची जी गोष्ट येते ती प्री इंटरव्ह्यू क्वेश्चन नंतर म्हणजेच ही पूर्व तयारी आहे. प्रॅक्टिस मॉक टेस्ट असेल प्री इंटरव्ह्यू मध्ये, तर काही मॉक टेस्ट पण द्या, जेणेकरून तुमचे काही भरपूर राऊंड्स असतील ते पण क्लिअर होऊन जातील. त्यानंतर रिवाइज रिलेटेड टेक्निकल रोल अँड टेक्निकल नॉलेज. आता समजा एखादा डिझाईन रिलेटेड जॉब तुमच्या जवळ आहे किंवा टीचिंग मधला समजा केमिस्ट्री रिलेटेड एखादा तुमचा जॉब आहे, तर तुमचं असणारं ग्रॅज्युएशन पर्यंत जे टेक्निकल नॉलेज आहे ते तुम्हाला अपडेटेड किंवा थोडंफार काही महत्वाची गोष्टी, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचा जॉब असेल तर गेट सिलेबस ओव्हरलुक तुम्हाला करावं लागेल. तुमचं टेक्निकल नॉलेज तुम्हाला वाढवावं लागेल. समजा तुमचा डिझाईन मध्ये काही जॉब असतील तर काही सॉफ्टवेअर्स असतील, त्याचे काही शॉर्टकट्स असतील, काही फॉर्म्युलेज असतील, क्वालिटी कंट्रोल काही इक्विपमेंट असतील, तर हे टेक्निकल नॉलेज फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं हे तुम्हाला पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे. यानंतरची जी गोष्ट आहे ती आहे पर्सनल प्रिपरेशन. आता पर्सनल प्रिपरेशन तुम्हाला काय करायचं आहे, तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला अक्षरशः हसू येईल, मात्र या गोष्टी आपल्याला फार बारकाईनं बघणं फार गरजेचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय पाहिजे, तर इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी फार विचार करायची गरज नाही, कसा इंटरव्ह्यू जाईल, मला फेस करता येईल का, मला जॉब मिळेल का, याची गोष्ट आदल्या दिवशी काहीही तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही गरज नाहीये. तर तुम्ही याच्यावरती कोणताही फोकस करू नका. तुम्हाला जो फोकस करायचा आहे तो उद्यासाठी करायचा आहे आणि काही गोष्टी ज्या उद्या घडणार आहेत त्याचा विचार आज करायचा नाहीये. मात्र अशा गोष्टीमध्ये तुम्हाला तुमची जर झोप पूर्ण नाही झाली तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूवरती होऊ शकतो. त्यामुळे आदल्या दिवशी पुरेशी झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना पुरेसा आहार, ब्रेकफास्ट असेल, लाईटली लंच असेल, ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. अदरवाईज काही मेडिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात किंवा तुम्हाला भूक लागल्यामुळे किंवा तुम्हाला रिकाम्या पोटी ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी ऍसिडिटी रिलेटेड, त्यानंतर काही विकनेसेस, चेहऱ्यावरचे तुमच्या असणारे काही कॉन्फिडंट आउटलुक्स आहेत ते येणार नाहीये. ज्यावेळी तुम्ही हे भरपूर करता त्यावेळी तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट चांगला जाणवेल. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये किंवा पर्सनल तयारीमध्ये तुमचा ड्रेसअप जो आहे तो सुद्धा फार मॅटर करतो. ड्रेसअप वरती पण आपण एक पूर्ण मोठा व्हिडिओ बनवणार आहोत. मात्र ड्रेसअप कसा पाहिजे, तर ड्रेसअप म्हणजे हा तुम्हाला कोणता आवडतो याला काही महत्व नाहीये. ड्रेसअप हा प्रोफेशनल हवा आहे. लाईट कलरचे कपडे पाहिजेत, ब्लेझर एखादा असेल तर तो डार्क पाहिजे, त्यानंतर शूज वगैरे पाहिजे, टाय पाहिजे. तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे
तुमचे जे काही हेअर्स आहेत ते कटिंग केलेले असावे, बियर्ड वगैरे क्लीन शेव असावी. हे काही नॉर्म्स प्रोफेशनल इंडस्ट्रीजचे आहेत. ते तुम्ही जर फॉलो केले तर तुमच्या त्याबद्दलचा तुम्हाला इंटरव्ह्यू बद्दलचा असणारा सिरियसनेस, त्याचप्रमाणे कामामधली डिसिप्लिन, या सर्व गोष्टी तुम्हाला एचआरला या आउटलुक वरून तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे तुम्हाला ह्या ड्रेस कोड वरती पण लक्ष द्यायचंय. यानंतर तुम्हाला बी हायड्रेटेड राहायचंय. तुम्हाला पूर्णपणे पाणी प्यायचंय. पाणी पिल्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये कोणता प्रॉब्लेम येणार नाहीये. कम्युनिकेशन मध्ये तुमची असणारी पिचिंग टोन आहे. त्यानंतर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल ज्यावेळी चिंता वाटते त्यावेळी तुमचा असणारा आवाज असेल, तुमची नॅचरल बॉडी लँग्वेज आहे, त्यानंतर तुमचं असणारी क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, त्यानंतर तुमचे असणारे रिकग्नायझेशन्स आहेत. या वॉटर लेवलमुळे तुमच्या काय होतात, मेंटेन राहतात. त्यामुळे तुम्हाला बी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजा इंटरव्ह्यू 10 वाजता आहे तर तुम्हाला वेळेमध्ये तिथं हजर राहणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, वेळेमध्ये हजर राहायचंय. तर आपण पुन्हा एकदा याची रिकॉल करूया. पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये काय, पर्सनल प्रिपरेशन मध्ये काय आहे, तर रेस्ट बिफोर नाईट, अगोदर पुरेशी झोप घ्या. रिलॅक्स विथ लाईट लंच अँड ब्रेकफास्ट, रिकाम्या पोटी जाऊ नका तुम्ही. ड्रेस प्रोफेशनली आणि कम्फर्टेबली. कम्फर्टेबल सुद्धा अर्थ असा आहे, तो कम्फर्टेबल तुम्हाला वाटला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पोझिशन मध्ये बसताना उठताना काही वेगळा प्रकार जाणवला नाही पाहिजे. त्यानंतर लाईट एक्सरसाइज आणि मेडिटेशन पण तुम्हाला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं किंवा तुम्ही एखाद्या विषयावरती कायम तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू लागता. त्यामुळे तुम्हाला मेडिटेशन जरी करत असाल तर ते सुद्धा कंटिन्यू करणं फार गरजेचं आहे. यानंतर आहे बी हायड्रेटेड. मगाशी सांगितलं भरपूर पाणी प्या. त्यानंतर रीच बिफोर टाइम, वेळेवरती पोहोचा. ह्या तुमच्या गोष्टी होत्या पर्सनल प्रिपरेशन. या अगोदर आपण पाहिल्या त्या तुमच्या असणाऱ्या मुलाखतीच्या अगोदरच्या गोष्टी. यानंतरची जी गोष्ट आपण पाहतोय ती म्हणजे पॉझिटिव्ह अँड इन्थुझियास्टिक ॲटमॉस्फिअर. मीन्स आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे आपला रोल आहे त्याच्यावरती आपल्याला फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला तुमचा जॉबचा असणारा रोल त्याच्याविषयी तुम्हाला प्रामाणिक, कॉन्सन्ट्रेटेड, किंवा जे काही क्वेश्चन विचारतील ते क्वेश्चन्स तुम्हाला पूर्णपणे माहीत असले पाहिजेत, तुमच्या डोक्यामध्ये ते असले पाहिजेत. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सॉरी, स्टे काम अँड ब्रीथ. तुम्हाला शांत राहायचंय आणि मस्तपैकी तुम्हाला ना श्वास घ्यायचाय. जे काही होणार आहे ते होणार आहे. तुम्हाला फक्त तुम्हाला जे काही येतं, तुमचा जे काही एक्सपिरियन्स आहे, तुमच्या ज्या काही स्किल्स आहेत, तुमच्या सर्व ज्या काही स्ट्रॉंग थिंग्स आहेत त्या तुम्हाला बेस्ट वे फक्त पुटअप करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला शांत आणि तुम्हाला व्यवस्थित राहायचं आहे. याच्यामुळे पण तुमची मुलाखत फार चांगली होते. विनाकारण अग्रेसिव्ह झाल्यामुळे समोरच्या माणसाचं मत सुद्धा परिवर्तन होतं. तर तुम्हाला ते करायचं नाहीये. आता दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ह्याच्यामध्ये यूज पॉझिटिव्ह लँग्वेज. तुम्हाला कोणताही प्रश्न एखादा त्यांनी उलट अर्थी विचारला तर तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्ह लँग्वेज. त्याचबरोबर तुमचं असणारं टीमवर्क. त्याबद्दलही बऱ्याचशा कंपनी ह्या कॉमन क्वेश्चन आणि कॉमन जजमेंट सायकोलॉजिकल बघत असतात. तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय, टीमवर्क बद्दल राहायचंय. आपण एकटे स्वतःहून काहीही करू शकत नाही. कंपनी म्हणले की टीम आली आणि टीम संदर्भामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्ही कितीही त्या बाबतीमध्ये सजग आहात हे तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवून द्यायचं आहे. पुढचं जी गोष्ट आहे ती व्हिज्युअलाइज सक्सेस. तुम्हाला या इंटरव्ह्यू मध्ये आपण सक्सेस मिळवणार आहे, आपली ही नोकरी पक्की आहे असं ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह व्हिज्युअलाइज कराल त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप होईल. किंवा काही गोष्टीमुळे विनाकारण जे तुम्हाला टेन्स आलेलं असतं ते टेन्स निघून जाईल. नाहीतर विनाकारण आपण विचार करतो एवढी लोक आलेली आहेत, आपण फक्त समोरच्याला पाहत असतो. समोरच्या मधला एखादा क्वालिटी, एखादा गुण असतो, साहजिक आहे तुमच्यामध्ये कमी असतो, मात्र त्याचीच फक्त तुम्हाला चिंता जाणवते. मात्र तुमच्याजवळ जे आहे त्याची मात्र तुम्ही कधीही कोणतीही काळजी करत नाहीये किंवा तुमच्याकडे जे आहे त्याच्याविषयी तुम्हाला त्याचा अभिमान कधीच नसतो. त्यामुळे तुम्हाला ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला गरजेचं आहे. व्हिज्युअलाइज सक्सेस केलं पाहिजे, तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे, तुम्हाला शांत राहिलं पाहिजे, तुमच्या
एखाद्या जॉब रोल वरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ही जी गोष्ट होती, ही गोष्ट होती तुमच्या पूर्णपणे पॉझिटिव्ह अँड एन्थुसियास्टिक ॲटमॉस्फिअरची. यानंतर ज्या इंटरव्ह्यूसाठी सर्वात महत्वाचा पॉइंट जो आहे तो आहे प्रेझेंट स्किल्स अँड टेक्निक्स. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असतो की टेक्निकल गोष्टी तर तुम्हाला येतात का नाही हे तर त्यांना बघायचंच आहे. मात्र तुम्हाला सर्व काही येत असतं, मात्र सर्व काही आलेलं ते कसं एक्सप्रेस करायचं, कोणत्या पद्धतीने एक्सप्रेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कॅड ड्राफ्टर म्हणून तुमची एखादी पोस्ट आहे, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पूर्णपणे कॅड सॉफ्टवेअर येतं. तुमच्यासोबत जे काही तुमचे कॉम्पिटंट आलेले आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी सर्व येत आहेत. मात्र तुम्ही वेगळं काय करणार आहात? तुम्ही वेगळं काय करणार आहात तर तुम्हाला वेगळं असं काही करायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या असणाऱ्या स्किलचा वापर करून हे मला किती चांगल्या पद्धतीने जमू शकतं हे फक्त पुढच्याला पटवून द्यायचं आहे. आता पुढच्याला आपण कशा पद्धतीने पटवून देऊ शकतो तर यासाठी काही वे आहेत. तर यासाठी काय करायचंय बघा, मॅच स्किल विथ जॉब डिस्क्रिप्शन. तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्ही जे ऍडव्हर्टाईज बघितले त्याच्यामध्ये कंपनीला जे काही स्किल पाहिजे आहेत ते तुमच्या रिझ्यूम मध्ये आले पाहिजेत. आता तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला एखाद्या कमांड बद्दल तर ज्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा कोणत्याही चर्चेमध्ये जिथं जिथं तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी तुमचं स्किल त्यांना अपेक्षित असणाऱ्या स्किल्सला मॅच झालं पाहिजे, असं तुम्हाला तिथं जॉब हे करायचंय. दुसरी गोष्ट काय आहे तर एखादी गोष्ट तुम्हाला जमते हे तोंडी सांगून त्यांना समजणार नाहीये. त्यांनी जर डेमॉन्स्ट्रेशनसाठी किंवा हे तुम्ही मला करून दाखवू शकता का, हे रिझल्ट तुम्ही आणून दाखवू शकता का, या सॉफ्टवेअरचे काही तुम्ही ऑपरेटिंग पार्ट्स तुम्ही मला बनवून देऊ शकता का, याचे काही रिझल्ट तुम्ही आणून देऊ शकता का, तर तुम्ही डेमॉन्स्ट्रेशनसाठी तुम्ही तयार पाहिजे. तेवढी तुमची तयारी पाहिजे. म्हणजेच काय आहे तर बाबांनो तुम्ही सांगू शकता मला हे सॉफ्टवेअर जर विकत मिळालं तर मी प्रयत्न करेन. काही भरपूर वेळा फक्त तुमचा असणारा रिस्पॉन्स त्यांना बघायचा असतो. ते तुम्हाला कधी सांगत पण नाहीयेत की डेमॉन्स्ट्रेशन करा आणि हे दाखवा, कारण तेवढा वेळ त्यांच्याकडे नाहीये. तुमच्या असणाऱ्या इंटरव्ह्यू मधून, तुमच्या कॉन्फिडन्स मधून, तुमच्या बॉडी लँग्वेज मधून त्यांना ते पूर्णपणे समजत आहे. तर डेमॉन्स्ट्रेशनसाठी तयार राहा. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला थोडं जाणवायचं आहे, इथं आपल्याला थोडा स्वार्थ आपल्याला साधायचा आहे की आपल्या सोबत एका जागेसाठी समजा 10 लोक आहेत तर त्यांना थोडं काहीतरी असं जाणवून द्यायचंय की इतरांपेक्षा मी का स्मार्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना निगेटिव्ह बोलून तुम्ही स्वतः किती स्मार्ट आहात म्हणजे तुम्हाला ओव्हर कॉन्फिडंट तुम्हाला व्हायचं नाहीये. तुम्हाला स्मार्ट कसं आहे तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स एखाद्या क्रिटिकल सिच्युएशन वरती तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय अवेलेबल आहेत. काही स्मार्ट वर्क्स आहेत, तुमच्यामध्ये काही स्पेशली गुण आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे. आणि तुम्ही स्मार्ट करताना तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये हे काही गोष्टी करणार आहात ते सुद्धा तुम्हाला पटवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे अल्टरनेटिव्ह फॉर करंट सोल्युशन. समजा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या टास्कसाठी जर एखादी मेथड आपण वापरत असू आणि ती मेथड समजा बंद झाली तर तुमच्याकडे काहीतरी अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स पाहिजेत, तरच तुम्ही त्या कंपनीचा फायदा करू शकता. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या एखाद्या कंपनीमधला एखादं सॉफ्टवेअर समजा लायसन्स कॉपी संपली तर तुम्ही काय करणार आहात तर तुम्हाला पब्लिक डोमेन मध्ये काही पब्लिक सॉफ्टवेअर्स आहेत का जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी काम थांबणार नाहीये, अशी काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स. दुसरी गोष्ट आहे काही ट्रायल बेसिस वरती काही सुरुवातीला असणारी काही अनेक तुम्हाला सोल्युशन्स मिळत असतात, तर तुम्हाला काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहेत. दुसरी गोष्ट जी आहे ती फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन ही एवढी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला जी सांगत आहे की याच्यावरती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की कम्युनिकेशन म्हणजेच सगळ्यात मोठं टास्क आहे आणि आपण कम्युनिकेशन कसं करावं. कम्युनिकेशन म्हणजे मला फक्त इंग्लिश बोलता येतं म्हणजेच मला चांगलं कम्युनिकेशन किंवा चांगला इंटरव्ह्यू माझा होईल किंवा मी इंग्लिश बोलल्यामुळेच फक्त मी सिलेक्ट होईल, असा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो. तर विद्यार्थी मित्रांनो कम्युनिकेशन म्हणजेच तुमची लँग्वेज मॅटर थोडीफार प्रमाणामध्ये करते, मात्र कम्युनिकेशनचा अर्थ तो नाहीये. तर कम्युनिकेशन करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या ट्रिक्स आहेत की स्पीक इन युअर स्टेडी अँड नॅचरल पिच. तुम्हाला विनाकारण आपण आलेलो आहोत इंटरव्ह्यूला आणि काहीतरी गंभीर होऊन काहीतरी तज्ञ असल्यासारखं किंवा फारच डाऊन झाल्यासारखं हे बोलायचं नाहीये. तुम्ही तुमच्या मित्रांशी जसं बोलता, तुमच्या कलिगशी जसं बोलता, तुमच्या घरामध्ये जसं बोलता
तसं तुमच्या असणाऱ्या नॅचरल पिच मध्ये बोलायचं आहे. तुमचं नॅचरल पिच मध्येच तुमची स्टेडी लँग्वेज येते. आता तुम्हाला स्टेडी लँग्वेज बोलायची आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही बोलत असता त्यावेळी तुम्हाला बोलताना पहिल्या मिनिटामधला असणारा तुमचा बोलण्याची गती आणि दुसऱ्या मिनिटामध्ये असणारी बोलण्याची गती, याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही गॅप नाही सापडला पाहिजे. क्वेश्चन विचारायच्या आधीची गती आणि क्वेश्चन विचारल्यानंतरची गती, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डॉमिनेट व्हायचं नाहीये. तुम्हाला एवढी गोष्ट आहे की तुम्ही फक्त एक इंटरव्ह्यू देत आहात. तुम्हाला याच्यावरती तुमचं भविष्य ठरणार नाहीये. तुम्हाला फक्त एका जॉब संदर्भामध्ये विचार करायचा आहे. तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही कधीही लूज होऊन देऊ नका. तर सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्पीक इन युअर स्टेडी अँड नॅचरल पिच मध्ये तुम्हाला बोलायचं आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे मेक रिस्पेक्टेड कॉन्फिडंट पॉझिटिव्ह आय कॉन्टॅक्ट. तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह आय कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह आय कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, समोरच्या माणसाच्या डोळ्यामध्ये बघायचा आहे. मात्र तो जो आय कॉन्टॅक्ट आहे तो आय कॉन्टॅक्ट हा रिस्पेक्टेड हवा आहे. आता रिस्पेक्टेड आय कॉन्टॅक्ट हवा आहे म्हणजे तुम्हाला एखाद्याच्या चेहऱ्यामध्ये बघितल्यानंतर, एखाद्याच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर तो तुम्हाला सिलेक्ट करेल असंच नाहीये. तर तुम्हाला त्याच्याशी नजर मिळवताना तुम्हाला काहीतरी तुमचा पॉझिटिव्हनेस त्यांना दाखवायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल पाहिजे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल कॉन्फिडंट आहात. मात्र तुमचे असणारे काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स, तुमचे फेशियल रिडिंग्स हे अति किंवा ओव्हर कॉन्फिडंट असू नयेत. हा तुमच्या कम्युनिकेशनचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. तिसरा जो महत्वाचा कम्युनिकेशनचा पार्ट आहे तो कम्युनिकेशन म्हणजे फक्त आपण बोलणं, यालाच कम्युनिकेशन नाही म्हणायचं आहे. कारण कंपनीमधील काही लोक जे आहेत, तर एक कंपनीमध्ये ज्यावेळी एखादी चेन आहे त्यावेळी तुमचा कोणतरी बॉस आहे किंवा तुम्हाला कोणाची तरी ऑर्डर फॉलो करायची आहे आणि त्या ऑर्डर तुमच्या असणाऱ्या सब लेअरला पास करायच्या आहेत. तर गुड लिस्नरना सुद्धा एक बेस्ट कम्युनिकेटर म्हणू शकतो आपण. कारण तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकू शकता. एखादा क्वेश्चन पूर्ण होईपर्यंत तुम्हाला शांत बसायचं आहे. क्वेश्चन कंप्लीट व्हायच्या आधीच तुम्हाला काही उत्तरे द्यायची नाहीयेत किंवा क्वेश्चन कंप्लीट व्हायच्या अगोदरच समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे याचा तर्क तुमच्या मनामध्ये बांधायचा नाहीये. तर यालाच आपण काय म्हणतो, गुड लिसनिंग ऍक्टिव्हिटी. तुम्हाला गुड लिस्नर व्हायचं आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती फोकस ऑन युअर बॉडी लँग्वेज. तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये बॉडी लँग्वेज तुमची फार चांगली महत्वाची पाहिजे. तुम्ही कंपनीमध्ये आत गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी मे आय कम इन सर ऑब्लिक मॅडम ज्यावेळी म्हणता त्यावेळी तुम्ही बसताना तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसत असता, तुम्ही ज्या बॉडी लँग्वेज मध्ये बसत असता त्या बॉडी लँग्वेज मध्ये तुम्हाला पूर्णपणे बसायचं आहे. तुम्हाला कम्फर्टेबली बसायचं आहे किंवा तुम्ही ज्या एखाद्या बॉडी लँग्वेज मध्ये बसलेला आहात त्या बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्ट आहात हे समोरच्याला सुद्धा दिसलं पाहिजे. किंवा तुमच्या चेहऱ्यावरती त्या एखाद्या इम्पॅक्ट, एखाद्या क्वेश्चनचा इम्पॅक्ट किती स्ट्रॉंगली होतोय, तुम्ही किती रिस्पॉन्डंट आहात हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या बॉडी लँग्वेज वरती हे तुम्हाला पूर्ण पाहिजे. एखादा निगेटिव्ह क्वेश्चन आल्यानंतर तुमची असणारी रिॲक्शन ही तुमच्या बॉडी लँग्वेज वरती नाही दिसली पाहिजे. पुढची जी गोष्ट आहे डोंट स्पीक टू फास्ट ऑर टू लेट. तर काही गोष्टीमध्ये मगाशी मी म्हटले की इंटरव्ह्यूवर नंतर ज्यावेळी क्वेश्चन विचारेल त्यावेळी तुम्हाला लगेचच उत्तर द्यायचं नाहीये. मात्र असंही नकोय की तुम्ही इंटरव्ह्यूचा एखादा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला लगेच इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर्स द्यायचे नाहीयेत म्हणून तुम्ही असं शांत राहायचंय. तुम्हाला लेटही करायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणताही कॅन्डिडेट कोणताही परफेक्ट नाहीये. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित नाहीयेत, प्लीज से सॉरी फॉर दोज क्वेश्चन. अशा काही गोष्टींना तुम्ही सांगू शकता, सर या गोष्टीमध्ये मला माहित नाहीयेत, या गोष्टी मी नक्की इथून गेल्यानंतर शिकण्याचा प्रयत्न करेन. तर अशा काही गोष्टीमध्ये उलट तुमचा असणारा शिकण्याची वृत्ती, तुमची असणारी जिज्ञासू वृत्ती ही सुद्धा तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये फार महत्वाची ठरते. तर हा होता कम्युनिकेशनच्या काही ट्रिक्स ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर जे आहे तर हमखास क्वेश्चन येतो की तुम्ही पूर्वीची कंपनी का सोडत आहात. तर टेल पॉझिटिव्ह अबाउट युअर लास्ट कंपनी. तुम्हाला तुमची लास्ट कंपनी जी आहे त्याच्याविषयी तुम्हाला पॉझिटिव्हच सांगायचंय. का तर सो आता असणारा इंटरव्ह्यूवर सुद्धा तुम्हाला विचार करेल की आपल्या कंपनीमध्ये ज्यावेळी हा काम करेल त्यावेळी पुढच्या एखाद्या कंपनीत गेल्यानंतर किंवा एखादी चांगली संधी याला मिळाल्यानंतर आपल्या कंपनीबद्दल हा एम्प्लॉय काय सांगू शकतो. का तर तुमच्या एम्प्लॉयचा फीडबॅक सुद्धा त्या कंपनी करता फार महत्वाचा असतो. यानंतरचा जी दुसरी गोष्ट आहे ती प्रिपेअर कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता याच्यामध्ये काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणजेच काय आहे तुम्हाला
तर याच्यामध्ये काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपण बघणार आहे की हे कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन होतात. काही क्वेश्चन्स तुम्ही सुद्धा आजपर्यंत दिलेल्या इंटरव्ह्यू वरून तुम्ही ते करू शकता. त्याची एक सेपरेट लिस्ट करा. पहिला क्वेश्चन येतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला हार्डली 1 ते 1.5 मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःविषयी तुम्हाला सांगायचं आहे. दुसरा क्वेश्चन येतो, व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन अवर कंपनी. तुम्हाला ही कंपनी का जॉईन करायची आहे. तर हा प्रत्येक इंटरव्ह्यू मधला हा कॉमन क्वेश्चन आहे, व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन अवर कंपनी. तर तुम्हाला हे काहीतरी वेगळं सांगायचं आहे. तुम्हाला पैशासाठी किंवा तुमच्या असणाऱ्या काही एखाद्या विकनेससाठी कंपनी जॉईन करायची आहे, असं कोणतेही निगेटिव्ह सांगायचं नाहीये. तुम्हाला असणारे तुमचे गोल, तुमचे फोकसिंग, त्यानंतर असणारे तुमचे फ्युचर्स, त्याच्याविषयी तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे. पुढची जी गोष्ट आहे, व्हाय डू यू लेफ्ट युअर पास्ट कंपनी. याविषयी आत्ताच आपण चर्चा केली की कोणतीही निगेटिव्ह नाही सांगायचं. पास्ट कंपनी तुमच्या असणाऱ्या फ्युचर ऍडव्हान्समेंट गोलसाठी तुम्हाला तिथे काही स्कोप नाही म्हणून तुम्ही सोडत आहात, असंही तुम्ही सांगू शकता. पुढची गोष्ट आहे, व्हेअर आर यू आफ्टर 5 इयर. 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहे. त्यांना बघायचं आहे की या एम्प्लॉयला आपण संधी दिल्यानंतर तो किती वर्ष आपल्यासोबत राहणार आहे, किती दिवस आपल्यासोबत राहणार आहे. म्हणजे एखादी महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी, काही रिसर्च रिलेटेड थिंग्स या तुमच्या प्रायव्हेट राहिल्या पाहिजेत. काही गोष्टी या कॉन्फिडन्शियल आहेत, ते त्याच्यावरती ठरवतात की हा त्याकरता सुटेबल आहे की नाहीये. त्यानंतर आहे, व्हॉट इज युअर फ्युचर गोल. फ्युचर गोल संदर्भात सुद्धा विचारतात, जेणेकरून तुम्हाला कंपनी जर एखादी पब्लिक लिमिटेड असेल तर त्यांना पूर्णपणे आउटसाइड किंवा जर तुमच्या असणाऱ्या प्रमोशनसाठी किंवा तुमच्या नेक्स्ट रेफरन्ससाठी ते विचार करू शकतात का, याचं पण जजमेंट त्याच्यावरून येतं. त्यानंतर आहे, व्हॉट आर युअर डिफरंट हॉबीज. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्यूम पण तुम्ही किती सिरियसली अटेम्प्ट केलेला आहे हे पण बघायचं असतं. त्याशिवाय कंपनीमध्ये काम करत असताना त्या हॉबी त्यांच्या स्किल रिलेटेड आहेत का, किंवा त्या प्रोफेशनल आहेत का, किंवा तुमच्या टेन्स फ्री किंवा स्ट्रेस फ्री लाईफसाठी तुम्ही किती सक्षम आहात, हे सुद्धा यांना त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर, व्हॉट यू कॅन डू फॉर अवर कंपनी. हे सगळं ठीक आहे, पण माझ्या कंपनी करता तुम्ही काय करणार आहात, काही वेगळं काय करणार आहात का, हा क्वेश्चन पण येऊ शकतो. तर हे काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत. आता हे क्वेश्चन फक्त मी एक्झाम्पलसाठी दिलेत, असे हजारो प्रश्न असतील. मात्र तुमचा समजा जर एज्युकेशन सेम आहे, तुमचे जर एखादे जॉब रोल सेम आहेत, 2-3 कंपन्यांमध्ये जर तुम्ही जात असाल, तर तुमच्या मित्रांना तुम्ही विचारू शकता की काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन काय विचारतात. तर त्या मित्रांची तुम्ही हेल्प घेऊ शकता. काही असणाऱ्या तुमच्या असणाऱ्या बाकी साईट्स आहेत, आमच्यासारखी काही मंडळी आहेत, त्यांना तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता की सर उद्या हा इंटरव्ह्यू आहे, कोणते कॉमन क्वेश्चन विचारू शकतात, मी कशी तयारी करावी. तुमचे जे काही ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, याच्या डिपार्टमेंटचे काही डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यावरूनही काही कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करू शकता. यानंतरचा जो महत्वाचा पार्ट आहे तो अवॉइड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करावं का नाही करावं. तर आता हे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहताय ते तुमच्या लक्षात आलं की हेडिंगच मी दिले की अवॉइड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शक्यतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टाळणं चांगलं असतं, का तर समोरच्याच्याही काही लक्षात तुमचे जे काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स आहेत ते समजतील त्याला असं नाहीये. मात्र काही 1-2 नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहेत, जसे की स्माइल. आपल्या स्क्रीनवरती हे मस्तपैकी स्माइल देते. तुमची एखादी स्माइल सुद्धा तुम्हाला पूर्णपणे इंटरव्ह्यू मध्ये एखादी स्माइल सुद्धा तुमचा असणारा पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचा असणाऱ्या कामाबद्दल किंवा इंटरव्ह्यू बद्दलचा तुमचा कॉन्फिडन्स दाखवून देते. जशी स्माइल आहे तशीच तुमचा असणारा काही सिरियसनेस, एखाद्या गोष्टीबद्दलचा सिरियसनेस, तुमचा व्यवस्थित ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन ऐकत असता त्यावेळेचा असणारा काही सिरियसनेस, हे सुद्धा तुम्हाला तिथं पाहायचं आहे. त्यामुळे काही अवॉइड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करायचे आहेत, मात्र काही स्माइल आणि सिरियसनेस हे तुमच्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. यानंतरचा इंटरव्ह्यू करता सगळ्यात महत्वाची ट्रिक्स जी आहे ती आहे एंडिंग प्रिपरेशन. एंडिंग प्रिपरेशन म्हणजेच काय आहे, तर इंटरव्ह्यू झाला, तुम्ही सरळ चालायला निघाला, याचा काही अर्थ नाहीये. तुम्हाला सगळा इंटरव्ह्यू गेल्यानंतर मराठीमध्ये म्हण आहे, हत्ती गेला आणि शेपूट राहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप छान इंटरव्ह्यू झालेला आहे तुमचा, आणि मात्र शेवटी मात्र त्यांना बघायचं आहे की हा माणूस जाताना कसा जातोय. तर तुम्हाला त्यांच्या परमिशन न जायचं आहे. तुम्हाला परमिशन टू गो, सर मी जाऊ शकतो का, सर कॅन आय गो सर, हे परमिशन घेतल्यानंतरच जावा. त्या गोष्टीचा सुद्धा त्या इंटरव्ह्यूअरच्या मनामध्ये काही गोष्टीचा परिणाम होतो. दुसरी गोष्ट आपण काय करतो, आपण त्यांना विचारतो पण कोणतंही सॉरी, थँक्स काहीही आपण बोलत नाहीये.
तर आपल्याला या इंटरव्ह्यू मधून बाहेर पडताना त्यांना थँक्स म्हणायचं आहे. थँक्स फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस इंटरव्ह्यू, असं काही गोष्टी बोलायच्या आहेत. हे बोलल्यानंतर मग पुढची गोष्ट होते की तुम्हाला कंपनीमधून बाहेर यायचं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचा आहे. का तर हे आता तुम्ही व्हिडिओ पाहत असताना या गोष्टी तुम्हाला सहज सोप्या वाटतात आणि ह्या गोष्टी मी आता व्यवस्थितपणे करेन, या गोष्टीमध्ये व्यवस्थितपणे मी आता पूर्ण तयारीशी गेलेलो आहे. मात्र प्रत्येक इंटरव्ह्यूला हे पॉइंट तुम्हाला रिवाइज हे करावेच लागणार आहेत. कारण काही गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे या संदर्भामध्ये जागरूक नसतो आणि कोणत्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपण कायमच एक एक प्रकारचा आपण त्याला हे म्हणू शकतो की आपण संवेदनशील नाहीये त्या बाबतीत. तर हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही सुद्धा बघा. वेळेअभावी आपल्याला थांबावं लागते. पुढच्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक गोष्टीबद्दल सखोल चर्चा करणार आहे. त्यातूनही काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.